नमस्कार. मालिकेचा आजचा भाग हा खूपच मनोरंजक असा असणार आहे. फायनली अर्जुनला प्रियाच्या पायावरती जे नकली तुळशीपत्र आहे त्याचा खुलासा होणार आहे. त्याचबरोबर सायली प्रतिमासाठी शाळा सुरू करणार आहे. प्रतिमाला ती बोलायला शिकवणार आहे आणि त्यासाठी सगळेजण घरातले तिला मदत करणार आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परंतु आणखी एक मोठी गोष्ट होणार आहे ती म्हणजे प्रियाला आता समजलं आहे की अर्जुन तिच्या पायावरती तुळशीपत्र पाहण्याचा प्रयत्न तर करत नाहीये ना, म्हणून तो प्रियाच्या मागे तर लागलेला नाहीये ना, अशी शंका प्रियाच्या मनात आलेली आहे. त्यामुळं प्रिया आता वारंवार आपल्या पायावरती तुळशीपत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि स्केचपेनने काढलेलं तुळशीपत्र हे पुसलं जात आहे. त्यामुळं तिला काळजी वाटत आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आता या सगळ्याचा खुलासा सर्वांच्या समोर करण्यासाठी आणखी काय काय शक्कल लढवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे प्रिया रूममध्ये आलेली असते. ती विचार करत असते तेव्हा तिला आठवतं, ती म्हणते ऑफिसमध्ये माझ्या पायाला काच लागली होती आणि तेव्हाही माझ्या पायावरती तुळशीपत्र नव्हतं. बरं झालं सायलीचा फोन आला, नाही तर अर्जुनला कळलं असतं माझ्या पायावरती तुळशीपत्र नाहीये. हे सगळं ती बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ती म्हणते की मी का विसरून जाते. आत्ता पण जेव्हा ट्रूथ अँड डेअरच्या गेममध्ये सगळ्यांच्या समोर हे आलं असतं आणि माझी वाट लागली असते, असं तिचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ती म्हणते की आता काही करून मला काळजी घेतली पाहिजे. घरातील कोणालाही समजायला नको की माझ्या पायावरती तुळशीपत्र नाहीये. त्यामुळं आता काही करून मला लक्ष दिलं पाहिजे आणि पायावरती तुळशीपत्र आहे की नाही या गोष्टी वारंवार चेक केल्या पाहिजेत, असं तिचं असतं. आणि मग ती लगेचच तिच्या मेकअप किटमधील स्केचपेन काढते, कारण तिने कंपल्सरी तो स्केचपेन तिच्या मेकअपच्या सामानामध्ये ठेवलेला असतो, कारण काही झालं तरी तिला तो महत्त्वाचा वाटत असतो. आणि मग तिने तो स्केचपेन घेते आणि तिच्या पायावरती तुळशीपत्र काढू लागते. प्रिया आपापल्या विचारात गर्क झालेली असते आणि त्याच वेळी तिचं लक्ष फक्त तुळशीपत्र काढण्याकडे असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिथे अस्मिता येते आणि अस्मिता म्हणते की हिची आपण चांगलीच मजा घ्यायची आहे, असं म्हणत अस्मिता तिथं आलेली असते. आणि अस्मिता एकदम पाठीमागून येऊन भो करते. तसा प्रियाला धक्का बसतो. प्रिया म्हणते, कळते का तुला काय करतेस हे. तेव्हा अस्मिता म्हणते की अगं काय नाही, म्हणलं तुझी मजा घेऊया म्हणून हे सगळं केलेलं आहे. तेव्हा प्रिया म्हणते, अगं तुला कळतंय का काय करतेस हे. तेव्हा अस्मिता म्हणते, तू मला बालिश म्हणत आहे आणि स्केचपेन लहान मुलांसारखा हातात घेऊन तू काय करत आहेस. तेव्हा ती म्हणते की तुला माहीत नाही आहे का, माहिती आहे ना तुला मी काय करत असते ते, म्हणजे मी फॅशन डिझायनिंग करते. मग असे स्केचपेन वगैरे ह्या गोष्टी माझ्याकडे असतात आणि त्यात काय एवढं नवीन नाही आहे. हे सगळं प्रिया ऐकवू लागते. तेव्हा अस्मिता म्हणते, असं आहे का, नाही मला वाटलं ना म्हणून मी विचारलं. तेव्हा प्रिया म्हणते, जरा डोकं चालवायला शिक. आणि तिथून प्रिया निघून जाते. अस्मिता म्हणते, हिला काय झालेलं आहे, नक्की हिचा प्रॉब्लेम काय आहे. त्यावेळेस प्रिया म्हणू लागते की अगं तू असं काय करतेस. प्रियाच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं. प्रियाला असं वाटत असतं की कोणाला कळायला नको आहे, ही अस्मिता बावळट आहे, हिच्यापासून आपण गोष्टी लपवू शकतो. पण बाकीच्या घरातल्यांसमोर जर ही गोष्ट आली तर आपल्यासाठी खूप अवघड होणार आहे, असं प्रियाचं म्हणणं असतं. आणि प्रिया त्यासाठी काळजी घेत असते. इकडे सायली किचनमध्ये आलेली असते. ती म्हणत असते, आई यांच्यासाठी आणि चैतन्य भाऊजींसाठी कॉफी घेऊन जाते. काल रात्री पण बराच वेळ काम करत बसले होते आणि आज सकाळी उठल्यापासून पण त्यांची कामं सुरूच आहेत. त्यांची काळजी घेणं पण आपलं कर्तव्य आहे ना. तेव्हा इकडे कल्पना म्हणते की खरंच माझा अर्जुन आहे ना नशीबवान आहे सायली, माहिती आहे का, तुझ्यासारखी बायको त्याला काळजी करणारी मिळालेली आहे. हे सगळं कल्पना बोलत असते. तेव्हा सायली म्हणत असते की अहो असं काही नाही आई, कसं आहे ते तेवढं काम करतात म्हणून आपण पण काळजी घेतली पाहिजे ना, असं तिचं म्हणणं असतं. आणि ती सांगत असते स्पष्टपणे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिथे प्रतिमा आलेली असते. सगळेजण प्रतिमाकडे पाहत असतात. कोणाचं चहा, कोणाची कॉफी, नाश्ता हे सगळं चालू असतं. आणि त्याच वेळी सायली प्रतिमाला म्हणते की प्रतिमा त्या तुम्हाला काय हवं आहे का, मी यांच्यासाठी कॉफी घेऊन चाललेली आहे. तेव्हा प्रतिमा तिला सांगत असते की मला चहा हवा आहे. पण सायलीने आता ठरवलेलं असतं की प्रतिमाचं बोलणं ऐकायचंच नाही, कारण प्रतिमा खुणवून तिला सांगत असते.
सायलीचं असं म्हणणं असतं की प्रतिमाने थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे, थोडं तरी तिनं स्वतःहून सांगितलं पाहिजे की तिला नक्की काय म्हणायचं आहे. या सगळ्या गोष्टी सायली विचारात घेत असते. सायली म्हणत असते की नाही, मला प्रतिमा त्यांना बोलतं करायचंच आहे आणि त्या माझ्याशी बोलल्याच पाहिजेत, असं तिचं म्हणणं असतं. मग सायली कॉफीचा मग तिथं ठेवते आणि किचनकडे जाते. त्याचवेळी प्रिया तिथं आलेली असते. प्रिया मात्र या सगळ्या गोष्टी पाहत असते आणि सायली म्हणत असते की प्रतिमा आत्या तुम्हाला हे हवंय का, म्हणून ती हातामध्ये भाजी घेत असते आणि प्रतिमाला दाखवत असते. पण प्रतिमा म्हणत असते की नाही. मग सायलीला ती सांगत असते की चहा हवाय. तेवढ्यात प्रिया तिथं पाहते आणि प्रिया म्हणते की ह्या सायलीचं नक्की काय चाललंय, म्हणजे ही असं काय करते, मला कळतच नाही आहे, ही मुद्दाम तर करत नाही आहे ना या सगळ्या गोष्टी, असं प्रियाच्या डोक्यात येऊ लागतं. परंतु इकडे सायली मात्र हे सगळं मुद्दाम करत असते, कारण तिला दाखवून द्यायचं असतं की प्रतिमा आत्या तुम्ही बोलू शकता. त्यावेळेस सगळ्यांना प्रिया सगळ्यांच्या समोर म्हणते की सायली तुला कळत नाही आहे का, माझी आई तुला काहीतरी मागते आणि तू काय सांगतेस, तिला चहा हवाय, तिनं सांगितलंय, तुला कळत नाही आहे का. तेव्हा सगळ्यांच्या समोर सायली जाते आणि विचारू लागते की तुम्ही ऐकलं का, प्रतिमा आत्यांनी मला चहा मागितला ही गोष्ट, असं सायली बोलत असते. सायली म्हणत असते की मी प्रतिमा आत्यांना विचारते त्यांना काय हवंय आणि त्या मला नीट सांगत नाही आहेत, एवढंच घडत आहे, असं सायलीचं म्हणणं असतं. प्रिया तिथं जाते आणि प्रिया म्हणत असते की हे जे काय चाललंय ना, हे सगळं मला माहिती आहे सायली, तुझं तू मुद्दाम करते, माझ्या आईला त्रास होतो या गोष्टीचा, तुला माहिती आहे का. तेव्हा सायली म्हणते की मला सांगा बाबा, तुम्हाला ऐकायला आलं का प्रतिमा त्यांनी चहा मागितलाय, रविराज काका तुम्ही ऐकलं का, पूर्णाजी तुम्ही ऐकलं का, आई तुम्हाला कळलं का. तेव्हा कल्पनाला पण कळत नसतं की सायली असं का करत आहे, कारण सायलीलाच प्रतिमाची भाषा चांगल्या पद्धतीनं कळते, पण आज सायली न कळल्यासारखं का करत आहे, कारण साधी सिंपल गोष्ट घडलेली असते. प्रतिमाने तर चहा मागितलेला आहे आणि चहा पाहिजे ही गोष्ट कोणी जरी सांगितली तरी आपल्याला पटकन कळते, असं सगळ्यांचं म्हणणं असतं. परंतु सायली इकडं म्हणते की नाही, मला नाही कळत आहे. प्रिया मात्र ओरडायला सुरुवात करते. प्रिया म्हणत असते की तू मुद्दाम करत आहेस, तुला सगळं माहिती आहे माझी आई काय मागते, पण तुला ते द्यायचं नाही आहे म्हणून हे तू मुद्दाम करते. अस्मिता सर्वजण घरातले पाहत असतात. तेव्हा सायली म्हणते की मला काय वाटतं माहिती आहे का, प्रतिमा आत्याने थोडं थोडं बोललं पाहिजे, त्यांना काय हवं आहे ना ते त्यांनी त्यांच्या तोंडाने सांगितलं पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे. मग प्रतिमा आत्यांना चहा हवा आहे ना, तर त्यांनी मला सांगावं की त्यांना चहा पाहिजे. हे सगळं चालू असतं. तेव्हा रविराज म्हणतो की हो का तर सायली. तेव्हा सायली म्हणते की हो. अश्विन म्हणतो की पण वहिनी तुला माहिती आहे ना, प्रतिमा आत्याला जास्त टेन्शन द्यायचं नाही आपण, असं सांगितलेलं आहे. प्रतिमा पण शांतपणे तिथं उभी असते. तेव्हा रविराज म्हणतो की ठीक आहे, मी डॉक्टरांना फोन करतो, आपण त्यांना विचारूया आणि त्यांच्याकडून आपल्याला काय कळतंय का ते बघूया, असं म्हणत रविराज आता डॉक्टरांना फोन करतात. डॉक्टरांना फोन केल्यानंतर आता सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार असतो, कारण आपल्याला प्रतिमाला बेस्टमधली बेस्ट ट्रीटमेंट द्यायची आहे. त्याचबरोबर प्रतिमाला काय हवं नको ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत, हे सगळ्यांचं ठरलेलं असतं. सायली म्हणत असते की हे बघ प्रिया, मी तुला काय सांगते, मी प्रतिमा आत्यांशी व्यवस्थितच बोलत आहे, व्यवस्थितच वागत आहे, तू आमच्यामध्ये येऊ नकोस. साईकडे प्रिया मात्र म्हणते की काय चालायचं ते चालू दे, ही कॉफी तर अर्जुनसाठीच बनवलेली असणार आहे हिने, असा विचार करत प्रिया तो कॉफीचा मग घेते आणि अर्जुनच्या रूममध्ये जायला निघते. जेव्हा आता प्रिया अर्जुनच्या रूममध्ये कॉफीचा मग घेऊन जात असते, तेव्हा घरातलं कोणाचंच लक्ष तिच्याकडे नसतं. सगळ्यांना असं वाटत असतं की ठीक आहे, म्हणजे आता सायली जे सांगत आहे त्याच्याकडे लक्ष चालू आहे. तेव्हा सायली म्हणत असते की मला असं वाटत आहे की प्रतिमा त्यांनी थोडंफार बोललं पाहिजे, थोडंफार त्यांनी सांगितलं पाहिजे की त्यांना काय हवं आहे नको आहे, म्हणून मी हे करत आहे. मला पण कळलं की त्यांनी चहा मागितलेला आहे, असं सायलीचं म्हणणं असतं. आता रविराजने डॉक्टर श्रद्धाला फोन केलेला आहे आणि डॉक्टर श्रद्धाला तो विचारू लागलेला आहे की आम्ही आत्ता प्रतिमाच्या बाबतीत विचार करत आहे. त्यानंतर तिने काही बोललेलीच नाही, कारण आम्हाला वाटतं की तिनं थोडं थोडं बोलायला सुरुवात केली पाहिजे, असं प्रतिमाच्या बाबतीत रविराज श्रद्धाला विचारत आहे. तेव्हा डॉक्टर श्रद्धा सांगत आहे की हो, प्रतिमा वहिनी बोलल्या पाहिजेत, हे सगळं माहिती आहे. इकडे अर्जुन आणि चैतन्य विचार करत असतात ती खोटारडी आहे, पण आपण तिचं खोटं पकडू शकत नाही आहे. चैतन्य म्हणतो की मी स्वतः डोळ्यांनी पाहिले की तिच्या पायावर नव्हती ती खून. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ह्यांचं सगळ्यांचं चालू असतं की काहीही झालं
तरी आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे असं अर्जुनचं आणि चैतन्याचं बोलणं सुरू असतं. परंतु आपल्याला हीच गोष्ट लक्षात येत नाही, ती म्हणजे काहीही झालं तरी अर्जुन म्हणत असतो की तिच्या पायावरचं तुळशीपत्र पाहायचं कसं. तेवढ्यातच चैतन्याला प्रिया रूमकडे येताना दिसते आणि चैतन्याला धक्का बसतो. चैतन्य म्हणू लागतो की काय आहे हे, कारण आपण आता सापडलो गेलो असतो ना, असं चैतन्याचं म्हणणं असतं. परंतु अर्जुन म्हणतो की नाही, तसं काही नाही होणार. अर्जुनचं स्पष्ट म्हणणं असतं. अर्जुनला असं वाटत असतं की काहीही झालं तरी आत्ता आपल्याला ही संधी गमावून चालणार नाही. आपल्याला या संधीचं सोनं करायचं आहे. आणि ती प्रिया खोटारडी आहे, तिने फ्रॉड आहे. नक्की ती आपल्या घरामध्ये कशासाठी आली आहे, आपल्याला कोणत्या गोष्टीत फसवते, नक्की तिच्या डोक्यात काय प्लॅन आहे, ती कोणी पेरलेला माणूस आहे. ह्या सगळ्या गोष्टी अगदी वकिली बुद्धीप्रमाणे अर्जुनच्या डोक्यात वर काढत असतात. म्हणजे त्याला जाणवत असतं की काहीतरी वेगळं आहे. मग आता प्रिया कॉफी घेऊन आलेली असते आणि नेमका कॉफीचा मग सांडायचं काम अर्जुन चैतन्याला करायला सांगतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन जरा अति नाही का होत. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, आणि बरोबर तो कॉफीचा मग सांडतो. तो मग सांगतो तो प्रियाच्या उजव्या पायावरती. आता प्रियाच्या पायाला भाजलेला आहे म्हणून अर्जुन तिला सांगू लागतो की जा जा पटकन जा आणि पाय धुवून ये. प्रिया आता बाथरूमकडे जाते आणि पाय धुते. तिच्या लक्षातही नसतं की आपण अडकले जातोय की काय, हे तिच्या डोक्यातही आलेलं नसतं. आणि तेव्हा मात्र प्रिया आता बाथरूमकडे गेलेली असते आणि ती पाय धुणं येणार असते. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनने ठरवलेलं असतं त्या पद्धतीनं सर्व गोष्टी घडत असतात आणि अर्जुन सांगत असतो त्या पद्धतीने सर्व चालू असतं. अर्जुन म्हणत असतो की काही झालं तरी आत्ता ह्या मुलीचा खोटारडा चेहरा आपल्याला समोर आणायचाच आहे, हे अर्जुनने ठरवलेलं आहे. कारण प्रिया किती खोटारडी आहे ते त्याला चांगलंच माहिती आहे. इकडे सगळेजण आता डॉक्टर श्रद्धाला फोन केलेला आहे. रविराज बोलत आहे की आम्हाला असं वाटतंय की प्रतिमाने थोडं थोडं बोललं पाहिजे, असंही रविराज सांगत आहे. त्यावेळेस डॉक्टर श्रद्धा म्हणतात की आपल्याला त्यासाठी उपाय करावे लागतील. कारण आपण बारीक सारीक गोष्टीतून अगदी लहान मुलांना जसं आपण बोलायला शिकवतो, शब्दांची ओळख करून देतो, तशा गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत, असं डॉक्टर श्रद्धा यांनी सांगितल्यानंतर सगळेजण म्हणतात की आता लक्षात आलेलं आहे. तेव्हा रविराजचं म्हणणं असतं की म्हणजे आता नक्की काय करावं लागेल. तर विमल मात्र सगळ्यांच्या पुढं सांगते की आता प्रतिमात्यांची आपल्याला शाळा सुरू करावी लागेल. तेव्हा सायली म्हणते की अगदी बरोबर, म्हणजे प्रतिमात्यांची शाळा सुरू होणार आहे आणि प्रतिमात्या सायलीच्या शाळेत शिकणार आहेत, हे सगळ्यांच्या समोर इकडे सायली सगळ्यांना सांगत असते. म्हणजे आता प्रतिमाला सगळ्या गोष्टी ऐकू येणार आणि प्रतिमाला कळणार ही आहे की तिला नक्की काय बोलायचं आहे. आणि सायली, अर्जुन, त्याचबरोबर रविराज, घरातले सगळेजण प्रतिमाची वाचा परत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मेमरी परत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तेव्हा डॉक्टरांना रविराज आणि सायली सांगतात की काहीच हरकत नाही आहे डॉक्टर, आम्ही तुम्ही जसं सांगाल ना तसं करायला सगळं तयार आहोत, असं डॉक्टरांना इकडे सांगितलं जात असतं. तेव्हा डॉक्टर म्हणतात की चालेल. डॉक्टर श्रद्धा म्हणतात की प्रतिमा वहिनी, घाबरायची काही गरज नाही आहे, आता सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणण्याप्रमाणे होणार आहेत आणि मला असं वाटतं की तुम्हीही त्या सगळ्याला रिस्पॉन्ड कराल, तुमचाही रिस्पॉन्स चांगला असेल, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा इकडे रविराज, सायली मात्र खुश झालेले असतात, घरातील सगळे खुश झालेले असतात. आणि आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा ही सायलीच्या शाळेत शिकणार आहे. प्रतिमाला पण सायली विचारते की प्रतिमात्या, तुम्ही तयार आहात ना, मी जे शिकवेल ते तुम्हाला चालेल ना, असं सायली प्रतिमाला विचारत असते. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो. प्रतिमाचं असं म्हणणं आहे की चालेल, मी तयार आहे, असं प्रतिमाचं म्हणणं आहे. आणि सायलीला पण ती गोष्ट खूपच पटत आहे. रविराज, घरातील सर्वांना हे मान्य केलेलं आहे सगळ्यांनी की आता आपण प्रतिमाला शिकवायचं आहे, अगदी लहान मुलांसारखं प्रतिमाला ट्रीट करावं लागणार आहे. ह्या गोष्टीही सगळ्यांच्या लक्षात आलेल्या असतात. अगदी लहान मुलांना जसं समजून सांगावं लागतं तसं प्रतिमालाही सांगावं लागणार आहे. लहान मुलांना जशी शब्दांची ओळख, अक्षरांची ओळख करून द्यावी लागते, ती गोष्ट इथेही करायची आहे, हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण म्हणत असतात की ठीक आहे,
आणि डॉक्टरही सांगतात की आपल्या औषधांमुळे तर परिणाम होणार आहेत, पण तुम्ही ज्या बेसिक गोष्टी करत आहात त्याचा परिणामही खूप चांगला होणार आहे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसारच पुढच्या गोष्टी करायच्या आहेत असंही सायलीनं ठरवलेलं आहे. मग सायली म्हणते की आई, आपल्याकडे पाटी आणि पेन्सिल आहे का? अस्मिता म्हणते, काय गं सायली, तू कोणत्या दुनियेत राहतीस? आता कुठे कोण पाटी पेन्सिल वापरतं? तेव्हा मात्र सगळेजण म्हणू लागतात की म्हणजे? तेव्हा कल्पना सांगते की अगं सायली, पाटी पेन्सिल नाही आहे, पण आपल्याकडे व्हाईट बोर्ड आणि मार्कर आहे, चालेल ना तुला? तेव्हा सायली म्हणते की धावेल. आता प्रतिमाची शाळा सुरू होणार आहे आणि प्रतिमाच्या शाळेत इथे सायली तिला शिकवणार आहे. सगळेजण सायलीला मदत करणार आहेत. ह्या सर्व गोष्टी घडणार आहेत. प्रतिमाही ह्या गोष्टीसाठी तयार आहे. शब्दांची ओळख करून द्यायची आहे. अनेक बारीक सारीक गोष्टी इथे क्लिअर केल्या जाणार आहेत. हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्रद्धाने ज्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करत, प्रतिमाच्या डोक्याला जास्त ताण न देता असे नवनवीन प्रयोग करत आता प्रतिमाची वाचा आणि मेमरी परत येणार. सायलीला त्यामध्ये यश मिळत राहणार आहे. पण इकडे प्रिया मात्र कॉफीचा मग घेऊन गेलेली असते आणि ही गोष्ट सायलीच्या चांगलीच लक्षात आलेली असते. सगळेजण सायलीला म्हणू लागतात की प्रतिमात्याच्या या शाळेमध्ये आम्ही पण तुझ्यासोबत असणार आहोत, आम्ही तुला पाहिजे ती मदत करू, असं सर्वांचं म्हणणं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रतिमा तयार झालेली आहे आणि मग सायली म्हणते की प्रतिमात्या, आता मी तुम्हाला चहा देते. कारण सायलीने प्रतिमाला चहा दिलेला नसतो, प्रतिमाने तोंडाने बोलावी अशी सायलीची इच्छा असते, म्हणून सायलीने मुद्दामच असं केलेलं असतं. सगळेजण दोघींकडे पाहत असतात. सायली एवढं मनापासून प्रतिमासाठी करत आहे, प्रिया असं कधी वागताना दिसत नाही. ह्या गोष्टी मात्र सगळ्यांच्याच डोक्यात येऊन जात असतात. सगळ्यांना वारंवार वाटत असतं की हे सगळं काय होतंय. कारण प्रियाकडून ज्या गोष्टींची अपेक्षा व्हायला हवी होती, प्रियाने ज्या गोष्टी करायला हव्या होत्या ती काही करत नाही. इकडे प्रिया बाथरूममधून बाहेर येते आणि तिच्या पायावरती कॉफी सांडलेली असते. तिचा पाय ओला झालेला असतो आणि अर्जुन आणि चैतन्य म्हणत असतो, अगदी एक्झॅक्ट आपल्याला जे हवं होतं तेच झालेलं आहे. बरोबर तिच्या उजव्या पायावरती कॉफी सांडलेली आहे आणि आपल्याला आता तिचा बर्थमार्क पाहायला मिळणार, असं अर्जुन म्हणत असतो. लगेचच अर्जुन म्हणतो की थांब प्रिया, थांब तन्वी, मी तुझा पाय पुसून देतो, असं म्हणत तो कपाटातला टॉवेल घ्यायला जातो. तेव्हा प्रिया म्हणते की नाही, मी आता बर्थमार्क काढलेला होता आणि जर अर्जुनने पुन्हा पुसायला घेतला पाय आणि त्याला दिसला तर नाही, मला माझ्याच रूममध्ये गेलं पाहिजे, असं म्हणत प्रिया तिथून धूम ठोकू लागते. तेव्हा चैतन्य आणि अर्जुन या दोघांनाही धक्का बसतो. त्यांना असं वाटू लागतं आपण अडकलो तर जात नाही आहे ना, प्रत्येक वेळेस आपण काही ना काही करत आहे आणि ही प्रिया मात्र आपल्याला तोंडावर पाडत आहे. नक्की प्रियाच्या डोक्यात काय सुरू आहे हा प्रश्न त्यांना दोघांनाही पडलेला असतो आणि ते दोघंही विचार करत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे चैतन्य म्हणत असतो की अर्जुन, आजचा पण डाव आपला फसला, आपल्याला वेगळं काहीतरी केलं पाहिजे, तुझ्या लक्षात येतंय का अर्जुन, असं चैतन्य बोलत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, आता काय करायचं सांग, आणि काहीतरी मार्ग असणार आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, ते बघ काय येते आणि हे तर सगळं कशाचं दिसतंय. चैतन्याला प्रिया गेल्यानंतर त्या फरशीवरती डाग दिसतात. अर्जुन जातो, अगदी बोटाने तो पाहतो. तो म्हणतो, एकतर हे स्केच पेनचे डाग आहेत किंवा पेंटचे डाग आहेत. नक्कीच, म्हणजे याचा काही संबंध तुळशीपत्राची तर नाही आहे ना. हा प्रश्न एकमेकांच्या डोक्यात त्यांच्या आलेला असतो आणि ते एकमेकांना विचारू लागतात. तेव्हा चैतन्य म्हणतो, कदाचित असूही शकतो आणि म्हणून तर तन्वी आता निघून गेली पटकन, म्हणजे ते तुळशीपत्र खोटं असणार आहे. कारण तिच्या पायावर तर तुळशीपत्र नाही आहे, म्हणजे नक्की तिनं काहीतरी वेगळा गोंधळ करत आहे. ही गोष्ट मात्र अर्जुन आणि चैतन्य या दोघांच्याही डोक्यात आलेली असते. इकडे कल्पना मात्र पाहत असते. तिचं चालू असतं की आता सायली काय शिकवणार आहे. सायली आता रूममध्ये आलेली आहे, सगळेजण तिथं आहेत आणि सायली म्हणते की आता आपण तुमच्या नावापासून सुरुवात करूया. सायली बोर्डवरती नाव लिहिते, प्रतिमा. मग प्रतिमाला म्हणते की तुम्ही वाचा. प्रतिमा, आता तुम्ही वाचा. मग वाचताना प्रतिमा प्र म्हणण्याऐवजी प म्हणते. तेव्हा सीती ते पूर्णाजी म्हणते, प्रतिमा नीट वाच बरं, ते प नाही आहे, ते प्र आहे, म्हण प्र, असं म्हणत ती शिकवत आहे. अगदी लहान मुलांना जसं आपण शिकवत असतो, त्यांच्याशी बोलत असतो,
तशा पद्धतीने सायलीने प्रतिमाची तर शाळा सुरू केलेली असते आणि त्या शाळेसाठी प्रतिमाला ती धडे गिरवत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमाची शाळा सुरू झालेली आहे, प्रतिमाला नवनवीन गोष्टी शिकवल्या जात आहेत. हे सगळं घडत असतं. पूर्णाजी त्याचबरोबर घरातील सर्वजण तेवढेच खुश झालेले असतात. सगळेजण खुश होतात आणि प्रतिमा म्हणते की प्रतिमा. मग कल्पना म्हणते की तुला वाचता येतंय ना, मग तू अक्षर ओळख नाही आहे झालेली असं नाही आहे, तुला लिहित कळतंय, सगळं आठवतंय. तेव्हा सायली म्हणते की नाही, पहिल्यांदा जेव्हा मी त्यांना भेटलेले ना तेव्हा त्यांनी त्यांचं नाव मला लिहून दाखवलं होतं, कविता. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली म्हणते की आता आपण पूर्ण नावं लिहूया. मग तन्वी लिहिते आणि रविराज लिहिते. पूर्णाजी म्हणते की त्यांचं असलेलं नातं पण त्याच्यासमोर लिही. मग सायली तन्वीच्या पुढं मुलगी लिहिते आणि खाली रविराजच्या पुढे नवरा लिहिते. ज्या क्षणी असं लिहिलं जातं त्या क्षणी सायली प्रतिमाला वाचायला सांगते. मग प्रतिमा वाचू लागते. ती वाचते तन्वी, तिच्या पुढे वाचते मुलगी. त्यानंतर पुढचा शब्द ती वाचते रविराज. रविराज वाचता क्षणी सगळेजण रविराजकडे पाहत असतात. रविराज पूर्णाजीच्या शेजारी उभे असतात आणि रविराजच्या डोळ्यातून पाहणी येत असतं. रविराज ऐकल्यानंतर तेही प्रतिमाच्या तोंडून रविराज ऐकल्यामुळं रविराजला खूप छान वाटत असतं. रविराज ऐकल्यानंतर पुढचा शब्द असतो तो म्हणजे नवरा आणि मग प्रतिमा पुढं वाचते नवरा. म्हणजे प्रतिमाने रविराज हा आपला नवरा आहे ही गोष्ट कुठेतरी मनातून ॲक्सेप्ट केलेली आहे. आणि त्यानंतर सगळेजण अगदी भावूक झालेले असतात, पाहत असतात आणि रविराजला खूप आनंद झालेला असतो. रविराज खूप खुश झालेले असतात. त्यांना खूप छान वाटत असतं. फायनली कुठंतरी आपल्या प्रयत्नांना यश येतं आहे ह्या गोष्टीचा एक वेगळाच आनंद असतो आणि तो तिथे पाहायला मिळत असतो. इकडे अर्जुन आणि चैतन्य यांच्या डोक्यात वेगळेच प्लॅन सुरू असतात. त्यांचं सुरू असतं की काही झालं तरी या प्रियाला आपण तोंडावर पडायचं आहे, ती खोटारडी आहे, तिचं खोटं तुळशीपत्र सर्वांच्या समोर आणायचं आहे. अर्जुन म्हणतो की प्रिया ही अस्मिताताईसारखी आहे आणि अस्मिताईला गिफ्ट दिलेले खूप आवडतात. मग मला काय वाटतं माहिती आहे का, प्रियाच्या बाबतीतही आपल्याला तसंच काहीतरी केलं पाहिजे. आता मी प्रियाला गिफ्ट देणार आणि तिचा पाय पण पाहणार आणि तिच्या पायावर तुळशीपत्र आहे का नाही हे सत्य पण माझ्यासमोर येणार आहे, असं अर्जुन म्हणत असतो. त्यानंतर अर्जुन चैतन्याला म्हणतो म्हणजे आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. चैतन्य म्हणतो अरे अर्जुन, असं कोणतं गिफ्ट देणार आहेस तू? अर्जुन म्हणतो बघ तू, मी सांगतो ना तुला, आपल्यासमोर येणार म्हणजे येणारच. आता चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की गिफ्ट कोणतं देणार आहेस ते सांग. चैतन्याला अर्जुन सांगतो तू बघतच राहा. इकडे उद्याच्या भागामध्ये अर्जुनने प्रियासाठी अँकलेट आणलेले आहेत, पैंजण आणलेले आहेत आणि ते पैंजण प्रियाच्या पायात घालण्यासाठी तो तिच्या समोर बसलेला आहे, तिला बेडवरती बसवलेला आहे आणि तो सांगतो की तन्वी, प्रिया तू मला खूप आवडतेस आणि हे मी तुझ्यासाठी आणलेलं आहे. हे सगळं जेव्हा दाखवलं जातं तेव्हा प्रिया अगदी वेडीपिसी झालेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं. फायनली तिला असं वाटत असतं की अर्जुन आपल्यासाठी वेडा झालेला आहे आणि अर्जुन तिच्याकडे पाहून ते पैंजण तिच्या पायात स्वतःच्या हाताने घालून देत असतो आणि तिला कळतही नसतं की आपण इथे पूर्णपणे फसलो जातोय की काय, याची भीती तिला वाटू लागलेली असते. आणि प्रियाचा पाय अर्जुनच्या हातात असतो. अर्जुनने स्वतःच्या हाताने तिच्या पायामध्ये ते पैंजण घातलेलं असतं आणि आता पुढची गोष्ट असते ती म्हणजे तिचा पाय पाहण्याची. आणि अर्जुन आता प्रियाचा पाय पाहणार असतो. परंतु प्रियाच्या पायावर अर्जुनला नक्कीच तुळशीपत्र दिसणार असतं, कारण तिने ठरवलेलं आहे की तुळशीपत्र काढायचं आहे. आता अर्जुनच्या पुढे मोठा टास्क आहे, तो म्हणजे ते तुळशीपत्र खरं नाही आहे हे त्याला माहिती आहे, ते खोटं आहे हे सर्वांच्या समोर प्रूव्ह करायचं आणि ही मुलगी आपल्या घरात का घुसलेली आहे हे सर्वांच्या समोर आणायचं. या सगळ्यामध्ये अर्जुनला कसं यश येतं, नक्की काय होणार, आता प्रिया तुळशीपत्र लपवण्यासाठी आणखी काय गोंधळ घालेल का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. थँक्यू.